नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की सिडकोकडून मसुदा यादी जाहीर झाली आहे. तसेच त्यानंतर अंतिम यादी म्हणजेच फायनल यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. तर ही यादी आहे ती अर्जदारांची फायनल यादी आहे. तर खूप सारे अर्जदार कन्फ्यूज होत आहेत की ही जी यादी आहे त्यामध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना घर लागली का? तर असं नाही आहे, ती घर लागणाऱ्यांची यादी नाही आहे. हे अर्जदार लॉटरीसाठी इलिजिबल आहेत. म्हणजे ज्या अर्जदारांचे ॲप्लिकेशन फॉर्म होते ते ॲक्सेप्ट झालेले आहेत. त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही किंवा ते टेक्निकली योग्य आहेत. त्यामुळे ते सर्व अर्जदार योग्य झालेले आहेत आणि त्यांची एक यादी डिक्लेअर केलेली आहे सिडकोकडून, त्यालाच आपण अंतिम यादी म्हणतो. आता यानंतर जी सोडत होणार आहे, लॉटरी होणार आहे, त्यावेळी डिसाईड होणार आहे की कुणाला लॉटरी लागणार आहे. तर हे जे फायनल यादीमध्ये अर्जदार आहेत त्यांचा विचार तिथं केला जातो आणि त्यावेळी एक अर्जदाराचा फॉर्म घेऊन त्यावेळी ही लॉटरी ही डिक्लेअर होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत खूप साऱ्या लोकांचे मला कमेंट्स येत होत्या की सर लॉटरी प्रोसेस कशी असणार आहे आणि ही लॉटरी कधी होणार आहे याबद्दल थोडा एक व्हिडिओ बनवा. तर त्याबद्दल आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही सिडको लॉटरी प्रोसेस अँड सिक्वेन्स, घर वाटप प्रक्रिया व क्रम, अर्ज, त्यानंतर लॉटरी आणि त्यानंतर घर वाटप प्रक्रिया. तर आता हे घर कोणाला मिळणार आहे आणि घर वाटप कसं होतं याबद्दल आपण आज डिटेल माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनल प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील लाईक आणि शेअर करा. आपण सिडकोचे माहिती देणारे तसेच अपडेट देणारे व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन खूप सारे महत्त्वाचे सिडको रिलेटेड व्हिडिओज पाहू शकता. त्यामध्ये खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ बनवले आहेत, जसे की आरक्षित घरं घ्यावी की न घ्यावी. तसेच जी घरं आपण घेत आहे तर सिडको एक किंमत सांगत आहे, परंतु ती किंमत फायनल नसते. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी असते, रजिस्ट्रेशन असतं, त्याच्यानंतर GST असते. असं सर्व खर्च मिळून तुम्हाला टोटल किती अमाऊंट लागणार आहे एका फ्लॅटची त्याची आपण प्रत्येक लोकेशन वाईज डिटेल्स पूर्ण आपल्या व्हिडिओद्वारे सांगितलेले आहेत. तसे असे खूप सारे व्हिडिओ तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर लॉटरी प्रक्रिया आणि क्रम. तर ही लॉटरी प्रोसेस कशी असणार आहे ते आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे लॉटरी प्रक्रिया PH म्हणजेच फिजिकली हँडिकॅप, शारीरिकदृष्ट्या हँडिकॅप श्रेणीतील अर्जदारांचा विचार करून सुरू होईल. यानंतर इतर श्रेणींचा क्रम लावला जाईल. म्हणजे जेव्हा प्रोसेस चालू होते त्यावेळी प्रथमतः जे अपंग आहेत म्हणजे जे हँडिकॅप आहेत त्या श्रेणीतील अर्जदारांचा पहिला विचार केला जातो. त्यांना पहिली घरं अलॉट होतात आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या श्रेणींचा क्रम लावला जातो. जसं की आपल्याला माहीत आहे की सिडकोकडून काही घरही आरक्षित ठेवण्यात आली आहेत आणि काही घरही जनरल कॅटेगरीसाठी आहेत. तर आरक्षित घरांमध्ये दोन कॅटेगरीज आहेत, स्टॅच्युटरी रिझर्वेशन आणि नॉन स्टॅच्युटरी रिझर्वेशन. तर आपल्याला माहिती आहे की स्टॅच्युटरी रिझर्वेशनमध्ये SC, ST, NT आणि DT या 4 कॅटेगरी येतात आणि या 4 कॅटेगरीसाठी टोटल 20% घरही आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. आणि नॉन स्टॅच्युटरी कॅटेगरी जसं की आहे माथाडी कामगार, सिडको एम्प्लॉई, नंतर स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, त्याच्यानंतर पत्रकार, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, माथाडी, तसेच एक्स सर्व्हिसमॅन आणि रिलिजियस मायनॉरिटीज. तर असे जे नॉन स्टॅच्युटरी कॅटेगरीज त्यांच्यासाठी एक 30 ते 32% घरं आहेत. त्याच्यामध्ये 15 ते 16% EWS कॅटेगरीसाठी आहेत आणि 15 ते 16% LIG कॅटेगरीसाठी आहेत. त्याचप्रकारे हँडिकॅप फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीसाठी म्हणजेच अपंग कॅटेगरीसाठी सुद्धा 5% घरही आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जी प्रथमतः जेव्हा सिडको लॉटरी चालू होईल त्यावेळी प्रथमतः फिजिकली हँडिकॅपची कॅटेगरीचे जे ॲप्लिकेशन आहेत त्यांचा पहिला विचार केला जाईल. त्या 5% आरक्षणातील जी घरं आहेत ती घरं पहिले अलॉट केली जातील आणि फिजिकली हँडिकॅप लोकांना पहिली घरं दिल्यानंतर मग पुढली प्रोसेस चालू होणार आहे. यानंतरचा दुसरा पॉईंट आपण पाहू शकता, निवडी दरम्यान दिलेल्या प्राधान्यांच्या आधारे सर्व श्रेणींमधील अर्जदारांची निवड करण्यासाठी लॉटरीच्या प्रत्येक फेरीसाठी रँडमायझर वापरला जाईल. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला माहिती आहे की आता सर्व अर्जदार आपले फिजिकली हँडिकॅप अर्जदार जर बाजूला झाले तर बाकी सर्व जे अर्जदार आहेत मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असतील, SC, ST, NT, DT किंवा माथाडी कामगार, पत्रकार, जे पण कॅटेगरीचे असेल त्यांसाठी एक रँडमायझर वापरला जाईल. म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक सिरियल वाईज ठरवण्यासाठी की पहिला अर्ज कुणाचा बघायचा, तर यासाठी एक रँडमायझर वापरला जाईल. रँडमायझर या शब्दाचा अर्थ असा आहे की म्हणजे अचानक कुठलंही तुम्ही सिलेक्ट करू शकता डायरेक्टली, म्हणजे असं काही पर्टिक्युलरली सिक्वेन्स वाईज येणार नाही. रँडमाइज म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मला पहिल्याला सिलेक्ट करायचं तर पहिला येईल, त्याच्यानंतर 10वाला असेल तर 10वा येईल, असं डायरेक्टली एक सिस्टम डायरेक्टली एक अर्ज डायरेक्टली हे करेल, सिलेक्ट करेल. असं त्यात कोणतेही मॅन्युअल इंटरफरन्स नसणार आहे. म्हणजे कोणी माणूस ठरवणार नाही की ह्याचा पहिला फॉर्म घ्या किंवा त्याचा पहिला फॉर्म घ्या. सिस्टम ॲटोमॅटिकली ठरवेल की कुणाचा पहिला फॉर्म बघायचा आणि कुणाचा दुसरा. त्याच्यानुसार रँडमायझरचा वापर करून ते प्रत्येक लॉटरीचे सिक्वेन्स ठरवणार. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा अर्ज केलेला आहे किंवा प्रेफरन्स सिलेक्शन केलेलं आहे ते टोटल 15 प्रेफरन्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये टोटल 3 फेऱ्या होत्या. तर प्रत्येक फेरीमध्ये आपण एक 5 प्रेफरन्स दिलेले आहेत. तर त्यानुसार या ठिकाणी आपण पाहू शकता, म्हणजे इन शॉर्टली तुम्हाला सांगायला गेलं तर असं होणार आहे की SC कॅटेगरी समजा 1000 फॉर्म आले असतील तर कुणी पहिला भरला कुणी दुसरा भरला असेल, असे लाईनशीर कुणी भरले असतील फॉर्म. पण ह्या ठिकाणी लॉटरीचं जेव्हा सिलेक्शन केलं जाईल त्यावेळी हे 1000 जणांना जे सिस्टम आहे ते रँडमायझरचा वापर करून
ते सिक्वेन्स ठरवणार की कुणाचा पहिला बघायचा, कुणाचा दुसरा, कुणाचा तिसरा. मग तो भले 1000 नंबरवाल्याला पहिल्याला घेईल, 500वाल्याला दुसऱ्याला घेईल, 200वाल्याला तिसऱ्याला घेईल. ते त्यांचं सिस्टमच ठरवणार डायरेक्टली असं रँडमली. मग अशा प्रकारे हा रँडमायझर आपल्याला प्रत्येक श्रेणीसाठी एक सिक्वेन्स तयार करून देणार. मग प्रत्येक कॅटेगरीचा सिक्वेन्स झाला की त्याच्यानंतर मग पुढील प्रोसेस चालू होणार. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, एकदा सिस्टम ग्राहकाला रांगेत उभी करेल तेव्हा तिची श्रेणी प्रथम तपासली जाईल. त्यानंतर त्या विशिष्ट श्रेणीतील इन्व्हेंटरीची उपलब्धता सत्यापित केली जाईल. तर जसं की या ठिकाणी म्हणलं आहे की एकदा सिस्टम ग्राहकाला रांगेत उभी करेल, तर या वाक्याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आहे. ग्राहकाला कुठेही रांगेत उभं राहायची गरज नाही आहे. तर हे सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे. ग्राहकाला रांगेत उभी करली या शब्दाचा अर्थ आहे की त्याचा अर्ज त्या लाईनमध्ये एकदा घेईल, सिक्वेन्समध्ये घेईल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. हे सर्व ऑनलाईन प्रोसेस होते किंवा तुम्हाला काही इंटरफेअर पण करायची गरज नाही. तुम्हाला ऑटोमॅटिकली ज्या दिवशी लॉटरी लागते त्या दिवशी तुमच्या सिस्टमला, तुमच्या पोर्टलवरती येतं की तुम्हाला कुठलं घर लागलं आहे, कुठल्या बिल्डिंगमध्ये लागलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया, एकदा सिस्टम ग्राहकाला रांगेत उभी करेल म्हणजे अर्जांचा सिक्वेन्स एकदा फायनल झाला की त्याच्यानंतर त्याची किंवा तिची श्रेणी प्रथम तपासली जाईल. म्हणजे ती कोणत्या श्रेणीतली आहे, कोणत्या कॅटेगरीची आहे, SC, ST, NT, DT हे चेक केलं जाईल. आणि त्यानंतर मग त्या विशिष्ट श्रेणीतील इन्व्हेंटरीची उपलब्धता सत्यापित केली जाईल. म्हणजे समजा SC कॅटेगरीचा जर समजा कॅन्डिडेट आला समोर, तर त्या कॅटेगरीसाठी इन्व्हेंटरी म्हणजेच की फ्लॅट आहे की नाही. इन्व्हेंटरी या शब्दाचा अर्थ आहे की ते वाटप घर आहे की नाही त्या कॅटेगरीसाठी ते चेक केलं जाईल. मग एकदा तो फ्लॅट चेक केला जातो की त्या कॅटेगरीसाठी घर उपलब्ध आहे की नाही हे एकदा सत्यापित केलं जातं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे, जर इन्व्हेंटरी उपलब्ध असेल तर सिस्टम ग्राहकाची पहिली पसंतीचे पुनरावलोकन करेल. जर त्याची पहिली निवड उपलब्ध असेल तर युनिट त्याला वाटप केले जाईल आणि त्याच्या उर्वरित पसंती आपोआप रद्द केल्या जातील. म्हणजेच जर इन्व्हेंटरी उपलब्ध असेल, इन्व्हेंटरी म्हणजे फ्लॅट, जर फ्लॅट उपलब्ध असेल तर सिस्टम ग्राहकाची पहिली पसंतीचे पुनरावलोकन करेल. म्हणजे एकदा जर फ्लॅट जर उपलब्ध असेल तर सिस्टम त्या ग्राहकाची पहिली पसंती काय आहे ते चेक करेल आणि ते चेक केल्यानंतर जर त्याची पहिली निवड उपलब्ध असेल तर युनिट त्याला वाटप केले जाईल. म्हणजे जर त्यानं एखादं खारघरला समजा घर जर त्यानं इन्व्हेंटरी पहिला ऑप्शन टाकला असेल आणि जर खारघरला जर त्या ठिकाणी जर फ्लॅट उपलब्ध असेल तर त्याला तो वाटप केला जातो आणि त्याच्या उर्वरित पसंती आपोआप रद्द केल्या जातील. म्हणजे एकदा जर त्याला जर फ्लॅट अलोकेट झाला तर बाकी त्याच्या जेवढे पण 14 ऑप्शन होते ते कॅन्सल होतात आणि तो लॉटरीतून बाहेर होतो. डायरेक्टली त्याला ते घर अलॉट होऊन जातं. तर या ठिकाणी मला खूप लोकांचे कमेंट होत्या की सर आम्हाला समजा पहिला जर प्रेफरन्स लागला किंवा दुसरा लागला आणि त्यानंतर जर आम्हाला वाटलं की नाही आम्हाला थांबायचं आहे, आम्हाला दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं आहे, तर आम्ही थांबू शकतो का? तर तुम्ही थांबू शकत नाही. इथं क्लिअर आहे. तुम्हाला समजा जर घर लागलं तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉटरीतून ह्या पर्टिक्युलरली डिसेंबर 2025च्या लॉटरीमधून तुम्ही बाहेर होणार. मग तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे, एक तर ते घर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ते घर तुम्ही कॅन्सल करू शकता. घर कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये सिडको डिडक्ट करते, तसे GST डिडक्ट करते आणि तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत करते. म्हणजे तुम्हाला फक्त 2च ऑप्शन आहेत, एक तर घर घेणे नाही तर घर सोडणे. परत तुम्ही दुसऱ्या लॉटरीसाठी किंवा दुसऱ्या खाली सिक्वेन्ससाठी थांबू शकत नाही की माझा 14वा 5वा प्रेफरन्स मी चेक करतो, 6वा प्रेफरन्ससाठी मी थांबतो. तर तसं करता येणार नाही. तुम्हाला जे सिरियल वाईज पहिल्यापासून चेक केलं जाईल आणि जिथं तुम्हाला घर लागलं तिथून तुम्ही लॉटरीतून बाहेर होऊन जाता. होप तुम्हाला हे 2 महत्त्वाचे पॉईंट पण समजले असतील. आता आपण यानंतर पुढं पाहूया. यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, जर पहिली पसंती उपलब्ध नसेल तर प्रक्रिया ग्राहकाच्या उर्वरित पसंती तपासण्यासाठी सुरू राहील. जर 5 पैकी एकही पसंती उपलब्ध नसेल तर ग्राहकाला वाटप न केलेल्या यादीत ठेवले जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपली घर जी आहे ती 3 फेरीत आपण प्रेफरन्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी जी लॉटरी सुरू झालेली आहे ती पहिल्या फेरीसाठी चालू झालेली आहे आणि पहिल्या फेरीत आपले 5 उपलब्ध ऑप्शन आहेत. तर त्या ठिकाणी जर पहिली पसंती उपलब्ध नसेल, म्हणजे जर तुमचा पहिला प्रेफरन्स पाहिला आणि समजा तुम्ही वाशी ठिकाणी तुम्ही मागितलेलं आहे घर आणि समजा तुमच्या अगोदरच्याच जर ॲप्लिकंट्सनी वगैरे ते जर घर घेतलं असेल आणि तिथं जागा शिल्लक नसतील तर मग या ठिकाणी तुमचा दुसरा ऑप्शन चेक केला जातो. म्हणजेच जर प्रक्रिया ग्राहकाच्या उर्वरित पसंती तपासण्यासाठी सुरू राहील म्हणजे मग तुमचा दुसरा चेक केला जातो, त्याच्यानंतर तिसरा चेक केला जातो, चौथा चेक केला जातो, 5वा चेक केला जातो. जर समजा तुमचा जर शेवट म्हणजे तुमचा जर अर्ज जर शेवट आला असेल आणि ऑलरेडी समजा जे तुम्ही जे अर्ज दिले होते खारघर किंवा तुमचा उलवे असेल, खारकोपर असेल, बामणडोंगरे असेल, समजा जे तुम्ही ऑप्शन दिले ते सर्व ऑप्शन ऑलरेडी जर सोल्ड आउट झाले असेल म्हणजे ऑलरेडी जर दुसऱ्यांना अलोकेट केले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथं घर लागत नाही आणि हे 5वे ऑप्शन तुमचे चेक केल्यानंतर तुम्हाला वाटप न केलेल्या यादीत ठेवले जाते. म्हणजे ह्यानंतर तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत जी घरं शिल्लक राहतील त्यासाठी तुमचा विचार केला जाईल. म्हणजे पहिल्या फेरीतून तरी तुम्ही सध्यासाठी वाटप न केलेल्या यादीत तुम्ही जाता. त्यानंतर जर फेरी 1 नंतर पुढला पॉईंट आहे, जर फेरी 1 नंतर इन्व्हेंटरी शिल्लक राहिली तर तीच प्रक्रिया अनुक्रमे फेरी 2 आणि फेरी 3 साठी पाळली जाईल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, समजा तुम्हाला पहिल्या फेरीतले 5 ऑप्शन चेक केले, त्यात जर एखाद्याचा तुम्हाला ऑप्शन लागला तर तुम्हाला ते घर लागून जातं
आणि जर तुम्हाला जो ऑप्शन नाही लागला तर तुमचे सर्व खालचे ऑप्शन चेक केले जातात, तिसरा, चौथा, पाचवा. आणि समजा पाचवीमध्ये जर नाही झालं तर तुम्ही जाता वाटप न केलेल्या यादीत. आणि त्यानंतर पुन्हा सेकंड जेव्हा ज्यांना घर लागले ते तर बाहेर झाले लॉटरीतून. आता जे लोकं असतात जे वाटप न केलेल्या यादीत असतात त्यांचा परत दुसऱ्या फेरीजचे पुन्हा 5 ऑप्शन चेक केले जातात. पुन्हा त्यामध्ये पण समजा तुम्हाला जर घर लागलं नाही तर पुन्हा तिसऱ्या फेरीचे 5 ऑप्शन चेक केले जातात. पण प्रत्येक फेरीसाठी रँडमायझर हा वेगळा असणार आहे. प्रत्येक फेरीसाठी तुम्हाला सिक्वेन्स हा वेगळा असणार आहे. जर या ठिकाणी कोणत्याही स्टेपला समजा तुम्हाला जर घर लागलं तर तुम्हाला अलोकेट होऊन जाईल आणि तुम्ही बाहेर होऊन जाल. पण जर घर नाही लागलं तर तुम्हाला सेकंड फेरीसाठी विचार केला जाईल, थर्ड फेरीसाठी विचार केला जाईल. आणि समजा थर्ड फेरीतही नाही लागला तर त्याच्या पुढला काय ऑप्शन आहे ते आता आपण पाहूया. तर नेक्स्ट स्टेप आहे, अर्जदार तिन्ही लॉटरी फेऱ्यांमध्ये अयशस्वी झाल्यास लॉटरी प्रणाली अर्जदाराने कोणतेही वाटप करा मध्ये वापरलेल्या पर्यायानुसार सदनिका उपलब्धतेच्या आधारावर वाटप करेल. अशा परिस्थितीत अर्जदाराने वाटप केलेल्या 15 दिवसांच्या आत तिची पसंती स्वीकारल्यानुसार सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा कॉर्पोरेशन वाटप रद्द करेल आणि बुकिंगची रक्कम परत करेल. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही जेव्हा अर्ज भरला, ज्यावेळी तुम्ही प्रेफरन्स सिलेक्शन केलं त्यावेळी तुम्हाला एक ऑप्शन आला होता की जर तुम्हाला सर्व फेऱ्यांमध्ये घर लागलं नाही तर सिडको तुम्हाला घर देईल. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? म्हणजेच काय, ज्या ठिकाणी घर शिल्लक राहील ते तुम्हाला विदाऊट लॉटरी डायरेक्टली सिडको तुम्हाला देईल. याच लॉटरीमधली जी लोकेशन आहेत त्यामध्येच काही काही ठिकाणी असं असतात की काही ठिकाणी लोक घरं घेत नाहीत आणि काही ठिकाणी घरं घेण्यासाठी लोक एकदम म्हणजे मागे लागलेले असतात. जसं की तुम्ही पाहिलं, समजा काही तळोजामध्ये काही लोकेशन आहेत त्या ठिकाणी खूप कमी प्रतिसाद आहे. मग त्या ठिकाणची जी कमी शिल्लक घरं आहे, शिल्लक घरं असतील किंवा बाकी कोणत्याही ठिकाणी समजा पनवेलला एखादं घर राहिलं किंवा कुठेही घर राहिलं तर ते सिडको तुम्हाला डायरेक्टली अलर्ट करते. पण त्यासाठी तुम्ही तिथं अर्ज भरताना तिथं क्लिक करणं गरजेचं आहे, कोणतेही वाटप करा या ऑप्शनच्या समोर. तर हेच इथं सांगितलेलं आहे की अर्जदार तिन्ही लॉटरी फेऱ्यांमध्ये अयशस्वी झाल्यास लॉटरी प्रणाली अर्जदाराने कोणतेही वाटप करामध्ये वापरलेल्या पर्यायानुसार सदनिका उपलब्धतेच्या आधारावर वाटप करेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कुठलंही कर्ज शिल्लक असेल ते तुम्हाला डायरेक्टली वाटप करेल. पण या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अशा परिस्थितीत अर्जदाराने वाटप केल्याच्या 15 दिवसांच्या आत तिची संमती स्वीकारल्यानुसार सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे सिडको तुम्हाला एक घरं देईल, वाटप करेल डायरेक्टली त्यांच्या मनानुसार किंवा राहिलेल्या घरांच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला ते डायरेक्ट घरं देतील. तर ते तुम्हाला 15 दिवसाच्या आत ॲक्सेप्ट करावं लागेल की हे जे सिडकोने मला जे घर दिलेलं आहे ते मला मान्य आहे आणि मी हे घर ॲक्सेप्ट करत आहे म्हणून. जर तुम्ही काहीच ॲक्शन नाही घेतली तर कॉर्पोरेशन वाटप रद्द करेल आणि बुकिंगची रक्कम परत करेल. म्हणजे समजा जर तुम्ही काहीच ॲक्सेप्ट नाही केलं, काहीच नाही केलं तर सिडको ॲटोमॅटिकली ते पुन्हा रद्द करेल आणि तुमची जी बुकिंगची अमाऊंट असेल मग ती 75,000 असेल जर तुम्ही EWSमध्ये असाल आणि जर 1.5 लाख असेल जर तुम्ही LIGमध्ये असाल तर ती तुम्हाला रक्कम पूर्ण करेल. पण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच 5,000 रुपयाचं डिडक्शन होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सिडको तुमचं जेव्हा घर कॅन्सल करेल तेव्हा तुम्हाला 5,000चं डिडक्शन करूनच पैसे परत करते. त्यामुळं हा विचार करूनच तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे की कुठलंही घर आलं तर तुम्ही घर ॲक्सेप्ट करणार आहात की नाही, हे तुम्हाला विचार करूनच तिथं तुम्हाला कोणतेही वाटप करा यावरती क्लिक करायचं आहे. प्रेफरन्स सिलेक्शन करताना, आता नाही. यानंतर पुढील प्रक्रिया आहे, दस्तऐवजांच्या पडताळणीनंतर अर्जदाराला पुष्टीकरण पत्र जारी केले जाईल, ज्यामध्ये अर्जदाराला पुष्टीकरण रक्कम 75,000 EWS कॅटेगरीसाठी, 1.5 लाख LIG श्रेणी 1 BHK साठी, 2 लाख LIG श्रेणी 2 BHK साठी भरण्यास सांगितले जाईल. पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर वाटपपत्र जारी केले जाईल. तर लक्षात ठेवायचं, वाटपपत्र वेगळं आहे, LOI वेगळं आहे आणि कन्फर्मेशन लेटर वेगळं आहे. हे 3 लेटर वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय, तर लेटर ऑफ इंडेंट 1, त्याच्यानंतर कन्फर्मेशन लेटर 2 आणि तिसरं असतं अलॉटमेंट लेटर म्हणजेच वाटपपत्र. तर हे 3 लेटर वेगवेगळे आहेत. तर हे तुम्हाला सांगतो नक्की काय आहे. जेव्हा पण तुम्हाला अलॉट होते, म्हणजेच जेव्हा पण तुम्हाला लॉटरी समजा एखादं घर लागतं तर त्या घर एकदा लागलं की त्याच्यानंतर तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट येतं. म्हणजे तुम्हाला हे घर लागलेलं आहे, ह्या ठिकाणी लागलेलं आहे, त्याची एवढी किंमत आहे, तर पूर्ण डिटेल्सचं एक लेटर येतं, त्याला लेटर ऑफ इंटेंट म्हणतात. ते लेटर ऑफ इंटेंट मिळाल्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक पुष्टीकरण पत्र येतं, म्हणजे त्याला कन्फर्मेशन लेटर म्हणतात. ते कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचे कागदपत्र चेक केले जातात आणि कागदपत्र चेक केल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण पत्र म्हणजेच कन्फर्मेशन लेटर तुम्हाला येतं. आता हे पुष्टीकरण पत्र म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्हाला घर लागतं त्यावेळी तुम्हाला ते लेटर ऑफ इंटेंट देतात. म्हणजे हे तुम्हाला घर लागलेलं आहे ते फक्त तुम्हाला इंटिमेशन देतात आणि ते घर घ्यायचं की नाही हे तुम्हाला कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्हाला ते कन्फर्मेशन लेटर येतं. मग ते कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर तुम्हाला 75,000 रुपये भरावे लागतात EWS श्रेणीसाठी, 1.5 लाख रुपये LIGच्या 1 BHK साठी आणि 2 लाख रुपये LIGच्या 2 BHK साठी. तर तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आम्ही ही अमाऊंट भरलेली आहे तर परत भरायची का, तर होय, तुम्ही जी स्टार्टिंगला अमाऊंट भरली ती बुकिंग अमाऊंट भरली, सेम असते अमाऊंट ती. EWS साठी 75,000, LI साठी 1.5 लाख आणि 2 BHK असेल LIचा तर 2 लाख रुपये. तर तुम्ही बुकिंग अमाऊंट भरली. आता जेव्हा तुम्हाला घर लागतं त्याच्यानंतर तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट येतं आणि जेव्हा तुम्हाला हे पुष्टीकरण पत्र येतं त्यावेळी तुम्हाला हे 75,000 रुपये EWS कॅटेगरीसाठी भरायचं आहे, तुम्हाला घर कन्फर्म करण्यासाठी की हां मी हे घर घेत आहे.
त्यानंतर LIGसाठी 1.5 लाख रुपये 1 BHK आणि 2 लाख रुपये 2 BHKसाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर ही कन्फर्मेशन अमाऊंट ही सिडकोला भरावी लागते. त्यानंतरच पुढील प्रोसेस चालू होते. आणि तुम्ही एकदा हे पुष्टीकरण रक्कम भरली म्हणजेच कन्फर्मेशन अमाऊंट भरली की त्यानंतरच तुम्हाला वाटपपत्र म्हणजेच अलॉटमेंट लेटर येतं. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये असतं की तुमचे हप्ते, पहिल्या हप्त्याची तारीख, दुसऱ्या हप्त्याची तारीख, प्रत्येक हप्त्याची रक्कम, तसेच पुढील जे ऑदर चार्जेस असतील ते सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतं. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये की वाटपपत्र कसं असतं, लेटर ऑफ इंटेंट कसं असतं आणि कन्फर्मेशन लेटर कसं असतं, हे तिन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. जर अर्जदाराने सदनिका रद्द केली किंवा पुष्टीकरण पत्र जारी केल्यानंतर पुष्टीकरण रक्कम भरली गेली नाही तर LOI रद्द केला जाईल आणि प्रशासकीय शुल्क म्हणून 5,000 प्लस GST वजा करून बुकिंगची रक्कम परत केली जाईल. तर आपण पाहू शकता की समजा जर तुम्हाला जर ते घर लागलं आणि तुम्हाला जर वाटलं की नाही आता मला ते घर घ्यायचं नाही तर तुम्ही कॅन्सलसुद्धा करू शकता. किंवा तुम्हाला ते पुष्टीकरण पत्र आलं आणि ते पुष्टीकरण रक्कम जी आहे जी तुम्हाला सांगितली आता तुम्ही 75,000, 1.5 लाख आणि 2 लाख ती जर तुम्ही नाही भरली तर तुमचा जो LOI जो दिलेला असतो तो रद्द केला जातो. आणि तुम्हाला जे तुम्ही समजा 75,000 जर भरले असतील त्यातनं प्रशासकीय शुल्कावरून 5,000 रुपये आणि GST मायनस होते. म्हणजे एक 70,000पेक्षा पण तुम्हाला म्हणजे 75,000मधले 5,000 गेले 70,000 आणि प्लस GSTहून अजून मायनस होते. ते तुम्हाला रक्कम मायनस करून तुम्हाला ती रक्कम परत येते. म्हणजेच एक 68,000च्या आसपास तुम्हाला ती रक्कम परत केली जाते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की लॉटरीची प्रोसेस कशी असते, घर कसं लागतं, घर कसं मिळते याबद्दल पूर्ण माहिती बघितली. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यानंतर एक व्हिडिओ टाकणार आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या स्टेपला तुमचं घर कॅन्सल करू शकता आणि घर कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला किती किती चार्जेस लागणार आहेत हे तुम्ही आता फक्त कन्फर्मेशनच्या वेळी बघितलं की कन्फर्मेशन लेटर समजा तुम्ही जर ॲक्सेप्ट नाही केलं तर तुम्हाला 5,000% प्लस GST डिडक्ट होते. पण अजूनही तुम्ही पुढं जाऊन पण घर कॅन्सल करण्याचे तुम्हाला ऑप्शन असतात आणि त्यावेळी काय काय चार्जेस लागतात ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर अजून एक प्रश्न होता लोकांचा की ही लॉटरी कधी डिक्लेअर होईल. तर 20 ते 30 एप्रिलच्या दरम्यान ही लॉटरी होण्याची शक्यता आहे. कन्फर्म अशी डेट सिडकोकडून आलेली नाही. पण एक आपली जी मागली जी प्रोसेस आपण पाहिलेली आहे ऑलरेडी सिडकोची खूप वेळा, तर त्या अंदाजानुसार एक 20 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान ही प्रोसेस होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी तुम्हाला घर अलॉट होण्याची शक्यता आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती घेतलेली आहे. जर काही शंका असतील किंवा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर चॅनलवर प्रथमतः आला असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.